या मतदारसंघाकरता माझी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा जो मला सन्मान देण्यात आला त्याबद्दल मी आपले प्रधानमंत्री मोदीजी तसंच राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री आशिषजी शेलार उपमुख्यमंत्री फडणवीसजी आणि मंचावर बसलेले या भागातील आमदार परागजी डॉक्टर सावंत त्याचप्रमाणे मंचावरील इतर सर्व सन्माननीय आणि उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्या आयुष्यातील ही दुसरी इनिंग आहे. आतापर्यंतची पहिली इनिंग मी न्यायालयात गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो, परंतु लोकशाहीचं मंदिर म्हणजे पार्लमेंट, ह्या पार्लमेंटमध्ये मला जाण्याची संधी मिळते याबद्दल मी भाजपचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. ही वेळ जास्त बोलण्याची नाही, काम करून दाखवण्याची ही वेळ आहे. मला ही पूर्ण कल्पना आहे की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अनेक दिग्गज लोकांनी केलेलं आहे. पूनमताईसारख्या तरुण एका धाडसी कार्यकर्त्याने देखील केलेलं आहे. 10 वर्ष त्यांनी संसदेत गाजवले. मला ज्यावेळेला सुषमा सावंतांची माझी भेट झाली त्यावेळेला मला त्यांनी कल्पनाही दिली आणि म्हणून माझा प्रयत्न हे राहील सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं. मी म्हणून पूनमताईंशीही निश्चित संपर्क साधेल, काय अडीअडचणी या मतदारसंघात आहेत त्यांच्याकडनं जाणून घेईल आणि त्याचं निराकरण करण्याकरता प्रामाणिक प्रयत्न करेन. प्रश्न उरतो, मी एकाएकी अचानकपणे का भाजपात आलो? या प्रश्नाचं उत्तर अनेक पत्रकारांनी शोधण्याचा प्रयत्न केला, मला अनेक प्रश्न विचारले, पण आशिषजी मी प्रामाणिकपणे कबूल करतो की फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्याने सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रिय हे जरी खरं असलं तरी धाडसीपणाने स्पष्ट बोलणं, आशिषजी तुमचं बोलणं मला नेहमीच भावत गेलेलं आहे. जी गोष्ट मनाला पटली त्या गोष्टी स्पष्टपणे सांगणं हा माझा स्थायी स्वभाव आहे. मी निर्भीड निस्पृह तर आहेच, परंतु त्याचबरोबर वस्तुनिष्ठ माध्यमातून वस्तुनिष्ठ घेतलेला शोध जर याला आपण विज्ञान मानत असू तर राजकारणातून देखील समाजकारण आणि देशसेवा करता येते हे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे मी देशात एक आगळं उदाहरण घालून देईन आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील. ज्या वेळेला मोदीजींनी सत्ता घेतली आणि प्रधानमंत्री म्हणून काम करू लागले तेव्हा मी एक निरपेक्ष दृष्टिकोनातून हा विचार करत होतो की मोदीजींमध्ये काय वैशिष्ट्य आहे की ज्या संपूर्ण जनता देश त्यांच्या मागे उभा आहे. मला सांगायला कुठेही संकोच नाही, परंतु मी जो मोदीजींचा अभ्यास केला तर रशिया आणि युक्रेन या दोघांशी आपण एकाच वेळेला मैत्री ठेवली. अमेरिकेला कुठेही वाईट वाटलं नाही आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे आम्ही काही दिवसाकरता थांबवून दाखवलं. आणि याला कारण असं आहे की प्रधानमंत्रींनी कधी संकुचित दृष्टिकोन ठेवला नाही. कारण असं आहे की पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, भारत असेल, या देशातले अनेक विद्यार्थी कुटुंब या युद्धजन्य देशामध्ये राहत होते, शिक्षण घेत होते. प्रधानमंत्रींनी हा कधी विचार केला नाही की हा कुठल्या राष्ट्राचा आहे, पण एक मानव जातीचं कल्याण आमच्या कुठल्या तरुणीला, मग तो पाकिस्तानचा असला तरी त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पाठवण्याचं कार्य प्रधानमंत्रींनी हे केलं. ही किमया 370 कलम असेल, मगाशी आमच्या मित्रांनी उल्लेख केला की घटना बदलण्याबद्दल, परंतु
बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे ती कोणीही कधीही बदलवणार नाही. प्रधानमंत्र्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु राजकीय विरोधक असा विरोध प्रचार करत असतात. त्या गोबेल्स प्रचाराला आपण कधीही बळी पडता कामा नाही. मला तुमच्या सल्ल्याची, तुमच्या मार्गदर्शनाची कायम जरूर लागेल. आणि मी आपल्याकडे हक्काने आशिषजी असतील, परागजी असतील, डॉक्टर सावंत असतील, आमचे अध्यक्ष सुषम सावंत असतील, या सगळ्यांकडे मी जाईल. मला कुठेही मनाला संकोच कधी मानत नसतो. अनेक फौजदारी खटल्या चालवत असताना मी अजमल कसाब सारख्या देशद्रोहाला आणि त्याला फाशी दिल्यानंतर ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये गेलो होतो, त्यावेळेला पाकिस्तानमध्ये मी आणि भारत सरकारचे 3 अधिकारी बरोबर होते. ज्यावेळेला त्यांच्याशी चर्चा केली की ज्यांनी हा 26/11चा हल्ला करण्याचा कट रचला ते हाफिज सईद आणि झकीउर रहमान लखवी, त्यांच्या विरुद्ध तुम्ही कुठेही गुन्हा दाखल करत नाही. पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं ठाम उत्तर होतं की तुम्ही पुरावा द्या. म्हटलं बेट्यांनो, साजिश कट तुमच्या देशात रचला गेला आहे, पुरावे आमच्याकडे मागतात. पाकिस्तानच्या त्या आर्मी जनरलचं माझं थोडं शब्द भाचापिच्ची झाली. माझ्याबरोबरच्या फॉरेन एक्सटर्नल अफेअर्सच्या सेक्रेटरीने मला शांत केलं. म्हटलं तुम्हाला पुरावा शोधला पाहिजे. परत आल्यानंतर मला सांगायला हरकत नाही, आशिषजी त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. मी म्हटलं याचा बदला कसा घ्यायचा. आणि हेही सांगायला स्पष्ट मला आवडेल की ज्या वेळेला आमच्या पोलीस आयुक्तांनी देखील सांगितलं की मी त्यांना म्हटलं डेव्हिड हेडलीचा पुरावा घेऊ, ते म्हणाले शक्य नाही, होणार नाही, असं नाही. परंतु डेव्हिड हेडलीने शिकागो कोर्टात कबुली दिली होती गुन्ह्याची 35, आणि त्या अधिकारी याच्या अन्वये त्याला 35 वर्षाची शिक्षा झाली होती. डेव्हिड हेडलीचा पुरावा घ्यायचं, त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मी हे सांगितलं. देवेंद्रजी म्हणाले याचा फायदा का होईल. म्हटलं मला काट्याने काटा काढता येतो. इंग्रजीमध्ये म्हण आहे, सेट थीफ टू कॅच अ थीफ, चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं. पाकिस्तान हे ऐकत नाही. आपण डेव्हिड हेडलीचा पुरावा घेऊ. मी आणि आमचे जॉईंट CP आम्ही शिकागोला गेलो, अमेरिकेत गेलो आणि तिथून आम्ही आल्यानंतर डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला, ज्याने शिवसेना भवनचाही फोटो काढला होता आणि त्याची कटकारस्थानं काय काय होती डॉक्टर सावंत, हे मी मुद्दामून सांगू इच्छितो. आणि अशा वेळेला देशकामाचं हे करणारा हा पक्ष आहे ही माझी पूर्ण खात्री झालेली आहे. आणि म्हणून मी माझं देखील आयुष्य हे या आपल्या माध्यमातून देशसेवेत व्यतीत करेल एवढीच ग्वाही देतो. जय हिंद, जय भारत.